आणि गोड गोड बोला, संक्रांतीचा गोडवा हा मनात साठवा। नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय। तसं तर संक्रांत ही 2 दिवसावरतीच आली आहे। तुमचे तिळगुळाचे लाडू झाले की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप सोप्या पद्धतीने आणि खूप टेस्टी असे मी तिळगुळाचे लाडू आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी मी घेतला आहे गूळ, तीळ आणि शेंगदाणे। तर छान असा मी गूळ बारीक करून घेतला होता, त्याबरोबरच तीळही मी भाजून घेतले होते। जवळपास हे 200 ग्रामच्या आसपास तीळ असणार आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता। तीळ छान हे लालसर थोडेसे तडतडायला लागले तोपर्यंत भाजून घेतले आणि शेंगदाणेही छान भाजून घेतले होते। एक टिप मी नक्की देईल, ज्यावेळेस तुम्ही शेंगदाणे भाजताय त्यावेळेस थोडंसं पाणी शिपडा, जेणेकरून साल निघायला खूप सोपं जाईल। एकदा हे नक्की फॉलो करून बघा। आणि गुळ हे तूप टाकून छान पाक करून घेतलं होतं आणि सगळ्या गोष्टी ह्या बारीक काढून घेतल्या होत्या। थोडेसे तीळ मी वरतूनही टाकले होते, जेणेकरून तीळ छान दिसेल। पाकामध्ये सगळं बारीक केलेलं वाटण हे टाकून दिलं आणि छान फेटवून घेतलं होतं। थोडं थोडं आपल्याला ते हलवायला जड जातं, पण नंतर एकदम इझी होऊन जातं आणि छान लाडू असे बांधून घेतले होते। खूप टेस्टी झाले होते आणि शेंगदाण्याची जी टिप सांगितली मी ती एकदा नक्की ट्राय करून बघा। अशाच टिप आणि ट्रिकसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।